होते हे करा ना आज तुम्ही भीक मागू आंदोलन मुकुंदवाडी परिसरामध्ये करत आहात, तर नेमक्या तुमच्या मागण्या काय आहे? आमच्या मागण्या आता सध्या स्थितीमध्ये काही कर्मचाऱ्यांची 3 महिन्यापासून पगार नाही, काही कर्मचाऱ्यांची 2 महिन्यापासून पगार नाही. प्रशासनाला आम्ही निवेदन दिले, आयुक्त साहेबाला दिलं, घनकचरा विभागात दिलं, कामगार विभागात दिलं आणि आम्ही त्यांना विनंती केली की उद्या 2 दिवसावर महामानवाची जयंती आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्या जयंतीच्या अगोदर आमची पगार करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनवणी केली. तर आज दिनांक 9 तारीख आहे आणि अद्यापर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांची पगार नसल्यामुळं आम्ही सर्व शुल्ककालीन साफसफाई कामगार एकजुटीनं या आंदोलनात उतरलो आहे. हे आंदोलन एक ही दिशा आहे की या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही भीक मागून आमची जयंती महामानवाची जयंती साजरी करत आहे. महानगरपालिकेने वेतन न दिल्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरून झाडू खाली टेकून आम्ही आज भीक मागून आंदोलन करत आहे. सन्माननीय नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक व या विभागातले जे बी प्रतिष्ठित नागरिक असतील, आमदार साहेब, खासदार साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही आमची व्यथा मांडणार आहे आणि आम्हाला या महामानवाच्या जयंतीच्या अगोदर आमचे वेतन व्हायला पाहिजे अशी आमची सर्व प्रशासनाला आणि सर्व सन्माननीला विनंती आहे. तुमचं आंदोलन कोणत्या कोणत्या भागामध्ये इथं झालेलं आहे मुकुंदवाडीमध्ये? आम्ही रामनगर, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी, ठाकरेनगर, N3, N4 आम्ही सगळ्या विभागामध्ये जाऊन आम्ही भीक मागणार आहे. आमची एकच विनंती आहे की जर आमचे वेतन लवकरात लवकर जर केल्यास आम्ही हे आंदोलन थांबू आणि जर आमचे वेतन आज बी जर नाही दिलं तर हे भीक मागू आंदोलन आम्ही चालूच ठेवू. आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत तर त्यांचे तुम्ही संपर्क साधला का नाही? त्यांना काही निवेदन वगैरे काही दिलेलं का नाही? अमोल येडगे निवेदन दिलं, संपर्क काही झालेला नाही. तुमची आता पुढची दिशा काय राहणार आहे? आमची पुढची दिशा अशी आहे की आज समजा वेतन न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आमरण उपोषणसुद्धा करायला तयार आहे. मी भास्कर आढावे व आमचे सर्व कर्मचारी या ठिकाणी जमलेले, जगन मोतीचूर, वंदरेबाई, सर्व साफसफाई कामगार, पुरुष कामगार या ठिकाणी हजर आहे. काही कर्मचारी अजून येणार आणि सर्व कर्मचारी मिळून आम्ही सोबत भीक मागू आंदोलन चालू करतो. माझं नाव शंकर माणिकराव दुखले, ठाकरेनगर जिल्हा साफसफाई कर्मचारी मारतो. 4-5 महिन्यापासून काहीचे पगार नाही येत, काहीचे 3 महिन्यापासून पगार नाही येत. आता 14 एप्रिल जवळ आलेली. हे सर्व कामगारांना जर टायमावर वेळेवर पेमेंट मिळाली तर यांना जे आज 1000 रुपयाची वस्तू घ्यायची तिथे तर त्यांना 2000 रुपये मोजावं लागतात. म्हणजे यांच्याकडे पहिलेच आमच्याकडे पैसा नाही काम, कारण आमचं काम वेळेवर वेतन होत नसल्यामुळं आम्हाला खोली भाडं देणे, घर मालक काढून देतो, किराण्यावाला आहे आमचे आला आम्हालाच माहिती आहे. आणि सर्व लोकांचे 1 तारीख ते 5 तारखेला पेमेंट होतात. आमचे 4-4, 5-5 महिने का पेमेंट होत नाही? आम्हाला आयुक्त साहेबाच्या चेअरने आमचं एक हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी आमचे वेतन कमीत कमी 7 ते 8 तारखेपर्यंत दरमहा करायला पाहिजे. पण आयुक्त जी श्रीकांत यांनी तुमचं पेमेंट वाढवलं होतं ना? म्हणजे आयुक्त साहेबांनी आमचं जे मागचे आलेले आयुक्त साहेब होते त्यांनी आमचं पेमेंट वाढवलेलं आहे. आता हे माननीय आयुक्त साहेब आता आलेले, त्यांचे आमचे काही भेट झालेली नाही आहे, त्या आम्ही त्यांना मिळावर भेटलो नाही आहे. तरी पण आमची त्यांना विनंती आहे की आमच्यावर थोडंफार लक्ष द्यावे आणि आमच्या मजबुऱ्या समजून घ्यावे. एवढंच